ही आहे मेटलची तुटलेली बांगडी, जिला मीने वेगळा आकार दिला. त्या पद्धतीने तुम्हाला पण ह्या बांगडीला आकार द्यायचा आणि त्याच्या आजूबाजूला अशा पद्धतीने डॉट्स टाकायचे आहेत, जसे की मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले आहे. आणि स्पूनच्या मदतीने त्या डॉट्सला अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचे आहेत. ही एक आगळी वेगळी डिझाईन मी आज ट्राय केलेली आहे. तुम्ही पण तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्याकडे कशी बनली ते मला कमेंट्सद्वारे या व्हिडिओमध्ये कळवायचं आहे बरं का. आता मी हे रंगोली फिलरच्या मदतीने फिनिशिंग करून घेते आहे. हे आहे ग्रीन कलर. या ग्रीन कलरला पण मी रंगोली फिलरच्या मदतीने फिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने. ही काही अनोखीच रांगोळी आहे, तर नक्की ट्राय करा. याच्यात मी येलो कलरचे डॉट्स ड्रॉ केले. आता इथं एक छोटासा डॉट टाकला आणि त्याला अशा पद्धतीने हळूच बोटाच्या मदतीने आकार द्यायचा आहे. आता हे 3 बांगड्या मी इथं ठेवल्या आहेत आणि त्या बांगड्यांच्या आजूबाजूला मी व्हाईट कलरचे डॉट्स टाकत आहे. तिन्ही बांगड्यांच्या आजूबाजूला हे टाकून घ्यायचे आहेत आणि हळूच त्या बांगड्या उचलून घ्यायच्या आहेत. आणि हे आहे आपल्याकडे नवीन आलेलं रंगोली टूल. तुम्ही माझ्या बायोमध्ये दिलेल्या नंबरावर कॉन्टॅक्ट करून हे मागू शकतात. याच्याने फुलाचा आकार खूप छान देता येतो. याच्यात आता मी ग्रीन आणि येलो कलर फिल करणार आहे आणि याच्यात ग्रीन कलरचा डॉट्स टाकणार आहे उठावदार दिसण्यासाठी. आणि हे पानांचे आकार देण्यासाठी मी 3 ग्रीन कलरचे डॉट्स टाकले आणि त्याला त्याच रंगोली टूलच्या मदतीने आकार दिला पानाचा. तर आजची ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. थँक्यू.